आत्ताच्या आत्ता आम्ही सगळे नगरसेवक या ठिकाणी कमिशनर साहेबांना लेखी पत्र देणार आहोत। या ठिकाणी प्रशासनाची दिशाभूल केलेली आहे, प्रशासनाला फसवलेलं आहे। त्यामुळे त्यांचा जो अनुभव या ठिकाणी असायला पाहिजे तो नाही आहे, तरी पण त्यांना या सेवेमध्ये कसं कुठल्या स्वरूपात दाखल केलं, त्यांना गुण कमी असताना, त्यांना चौथ्या क्रमांकावर असताना त्यांना पहिल्या क्रमांकावर का आणलं, कोणी आणलं, त्याची चौकशी करावी। आणि या चौकशीत ज्याने आरोप केले, म्हणजे मी या ठिकाणी आरोप केले, ते माझे पुरावे आपण या ठिकाणी घ्यावे आणि चौकशीत निष्पन्न झालं तत्काळ त्यांना निलंबित तर करावंच, पण त्यांच्यावर 420 सारखा गुन्हा दाखल 420चा गुन्हा दाखल करावा। त्यांनी या शासनाची प्रशासनाची दिशाभूल केलेली आहे आणि नोकरी या ठिकाणी मिळवलेली आहे। दिशाभूल आणि चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी या सेवेत सामावले आहे। त्यांच्याकडे सगळे पगारापासून त्यांनी जे काय या ठिकाणी केलेलं आहे त्याचे सगळे पैसे या ठिकाणी वसूल केले जावेत असा माझा आरोप आहे। आणि मी या ठिकाणी कमिशनर साहेबांना या सगळ्या बाबी समजावून सांगणार आहे, कुठे चूक झाली आणि कोणी केलेली आहे। बरे आपले अधिकारी याच्यात जर इन्व्हॉल्व असतील, चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली असेल, राबवलेलीच आहे, त्याच्यामुळे ज्यांनी चुकी केली त्यांना शासन झालं पाहिजे। आणि या पुरुषोत्तम जाधवला तडकाफडकीच चौकशी करून म्हणजे मी तर माझा आरोप एकदम योग्य आहे, 100% खरं आहे। आमच्या कर्मचाऱ्यांना अन्याय झालेला आहे, त्यामुळे इतका पोटतिडकीनं बोलतो। या ठिकाणी त्यांचं निलंबन हे झालंच पाहिजे, या मताचा मी आहे। तो केंद्र अधिकारी असणारा माणूस कसलाही म्हणजे मुख्य अधिकाऱ्याचा अनुभव नाही, अनुभव नसताना या माणसाला मुख्य अधिकारी कुठल्या बेसवर बसवलं, त्याचं म्हणजे जेव्हा परीक्षा झाली तेव्हा त्यांना 54 गुण होते आणि त्यांच्यापेक्षा अधिक गुण असलेला 61 गुण असलेला या ठिकाणी डावललं गेलं। म्हणजे का डावललं, कशासाठी केलं, हेतुपुरस्सर डावललं, ही चौकशी व्हायला पाहिजे ती। कारण आमचे जे केंद्र अधिकारी आहेत सध्या जे काम करत आहेत ते प्रभारी आहेत, तर त्यांना अनुभव नसल्या कारणानं त्यांना कायम प्रभारी देता येत नाही। मग हाच नियम, ही सेवा नियमावली असल्या कारणानं पुरुषोत्तम जाधवला वेगळा नियम कशासाठी, कोणाच्या हितासाठी त्याला या ठिकाणी आणलं गेलेलं आहे। त्यांनी काय काय चुका या ठिकाणी केल्या आहेत ह्या विस्तृतपणे सभागृहात आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी काय खरेदी केले, फायर बोट, फायर बुलेट, अत्याधुनिक उंच इमारती करता TTL, फायर योद्धा, स्कॅडरच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्या मधल्या काळात घेतल्या, म्हणजे कोविडच्या काळात घेतल्या, प्रशासन काळात घेतल्या, त्या विना वापरत पडलेल्या आहेत। चौकशी झाली पाहिजे आमची मागणी होती, परंतु या ठिकाणी कसली आमची चौकशी म्हणा किंवा जे मूळ सब्जेक्ट, मूळ विषय होता त्या विषयाला त्याने या ठिकाणी बगल दिली गेली। आणि खऱ्या अर्थानं पुरुषोत्तम जाधव हे किती कार्यतत्पर आहेत किंवा काय आहेत, त्यांच्या चुका काय उणिवा ही दाखवण्याची म्हणजे अशासकीय सभा या ठिकाणी झाली। परंतु केकांत साहेबांनी कायद्याच्या चौकटीत राहून, अधीन राहून त्यांनी या ठिकाणी काम केलं, परंतु त्या माफीचा साक्षीदार होण्याची संधी प्रशासनानं जाधवला दिली। जाधव हे माफीचा साक्षीदार झाले आणि त्यांनी लिखित स्वरूपात दिलं की माझ्यावर दबाव आला। आता दबाव त्यांच्या अधिकारी, मुख्य अधिकारी जे आहेत त्यांना त्यांनी विश्वासात घ्यायला हवं, त्यांचे बॉस आहेत। केकांत इज नॉट हिज बॉस, म्हणजे केकांत साहेब हे त्यांचे बॉस नाही आहेत, त्यामुळे त्यांनी प्रेशर कसं काय करू शकलं, त्यांचं प्रेशर कसं काय त्यांनी झेललं, त्यांचा प्रेशर त्यांच्यावरती कोणते अधिकारी आहेत त्यांना विचारायला पाहिजे। म्हणून आपली जबाबदारी झटकली आणि आम्हाला कुठेतरी आता जसं भरती प्रक्रियेमध्ये सेट केलं तसं आता पुढच्या पोस्टसाठी सुद्धा सेट केलं गेलं आहे, हा माझा आरोप आहे। आणि प्रशासनानं त्याची चौकशी करावी ही माझी मागणी आहे। जर या ठिकाणी मी मिनिट्समध्ये वारंवार हे सांगत होतो, मी जे बोलतोय ते मिनिट्समध्ये आलं पाहिजे, मी वारंवार बोलत होतो। जर प्रशासनानं या संदर्भातली दखल या ठिकाणी घेतली नाही तर मी कोर्टात जाईन आणि न्याय मागेन, कारण कोर्टात न्याय मागण्याची प्रत्येकाला मुभा आहे। आणि मला विश्वास आहे त्या ठिकाणी आमच्या केंद्र अधिकाऱ्यावर जो अन्याय झाला आहे तो या ठिकाणी दूर केला जाईल आणि या माणसाची सखोल चौकशी या ठिकाणी केली जाईल। पर्सनल जाऊन या ठिकाणी NOC दिली जाते, पर्सनल जाऊन केंद्र अधिकाऱ्याला विचारात घेतलं जात नाही। मग त्या बिल्डरचे हेतू या ठिकाणी ते साधतात, 2 आयफोन त्यांच्या हातात आहे, 17 मॅक्स प्रो। आमच्यासारख्या किंवा सर्वसामान्य माणसाच्या हातात 70,000 पगार असलेलेच तर बिलकुल नाही, पण त्यांच्या हातात 2 17 प्रो मॅक्स मोबाईल आहेत। त्यावरून विचार करा हा माणूस कुठल्या स्तराला गेलेला आहे। म्हणजे 2019च्या सेवेत सामावून झाल्यापासून आजपर्यंत याची माया बघा। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे जिथे राहतात त्यांनी आपल्या घरामध्ये बदल केलेले आहेत, म्हणजे त्यांनी बदल केलेले चालतात,
इतरांनी बदल केले तर मला काहीतरी द्या तर तुम्हाला देणार. ह्या माणसाचा एक किस्सा सांगतो. एक गरीब माणूस याच्याकडे NOC साठी गेला होता. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्या गरीब माणसाच्या खिशात फक्त 150 रुपये होते. त्यातले 150 रुपये सुद्धा त्याने काढून घेतले, 100 खिशात ठेवले आणि 50 रिटर्न केले. इतका खालच्या दर्जाचा हा माणूस आहे. त्यामुळे याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि केकांत साहेबांसारख्या सज्जन माणसाला या ठिकाणी ज्या आरोप झालेत ते फेटाळून या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे. या मताचा मी आहे आणि शिवसेनेने या ठिकाणी आपली भूमिका सभागृहात मांडली आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा हीच भूमिका मांडणार. निलंबनाची कारवाई या ठिकाणी होऊ शकत नाही. तो अधिकार सभागृहाला नाही, चौकशीचे अधिकार सभागृहाला आहेत. ते अधिकार या ठिकाणी महापौर महोदयांनी वापरायला हवे होते, परंतु त्यांनी आपल्या अधिकाराला या ठिकाणी बगल दिलेली आहे आणि कायद्याचा त्या म्हणण्यापेक्षा या ठिकाणी याचा गळा घोटलेला आहे त्यांनी. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. त्यामुळे मी त्यांचा निषेध या ठिकाणी करतो. सर, आपण आज उघड केलेले आहे त्याला, त्या अधिकाऱ्याने हे पाठीशी घालतायत, म्हणजे सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा उघड होतोय का इथे? स्वाभाविकच आहे. आपलं म्हणणं रास्त आहे. ही दुटप्पी भूमिका या ठिकाणी सातत्याने होते. आज निवडणूक झाल्यापासून 5 महिन्याच्या कालावधीमध्ये एकही शासनाचे म्हणजे प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न किंवा त्यांचे ठराव या ठिकाणी आले नाहीत. परंतु जे अगत्याखारीत नाहीत, म्हणजे ज्या कायद्याच्या चौकटीत बसत नाही, 58 वरनं 60 वय केलेलं शासनानं फेटाळलं. भरती प्रक्रिया कमिशनर साहेब समजून सांगतायत तरी पटत नाही. भरती प्रक्रिया तोंडावर पडले, भरती प्रक्रिया राबवली गेली आणि अभय जाधव सारख्या विधी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा ठराव त्यांनी मांडला. या सगळ्या बाबतीतून काहीतरी बोध या ठिकाणी व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळी तोंडावर पडत आहेत तरी तोंड फुटतंय तरी त्यातून काहीच शिकत नाहीत. हे दुर्दैव म्हणावं लागेल. या सत्ताधाऱ्यांना कसली मस्ती आली, कुठल्या मस्तीत मशगूल आहे ते मला कळत नाही. परंतु सातत्यानं आम्ही या ठिकाणी जनतेचे हित जोपासण्यासाठी निश्चित स्वरूपात आमची भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे मांडणार आणि शिवसेना ही 4 अक्षरे खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जोपासते, टिकवते आणि तहकूब सभा आज होती आणि त्याच्यातला विषय क्रमांक 31 जो सन्माननीय उपमहापौर भरतजी नखाते, माजी उपमहापौर भरत नखाते साहेब यांच्या माध्यमातून तो विषय मांडला होता. आणि त्याच्या अनुषंगाने जे काल सभा तहकूब झालेले ते आज होते आणि कुठल्याही अधिकाऱ्यावर ठपका ठेवणं हा ह्या सभेचा उद्देश नव्हता. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने तो विषय आलेला आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आपले जे अग्निशमन अधिकारी परशुराम जाधवजी आहेत त्यांनी पत्र दिलं. मागच्या सभेमध्ये हा विषय आलेला तेव्हा आपण चौकशीसाठी तो विषय स्थगित ठेवलेला आणि एक म्हणजे महिनाभराच्या कालावधीनंतर तो परत विषय आला. त्याच्यामध्ये सन्माननीय जे आपले अधिकारी आहेत अग्निशमनचे त्यांनी पूर्ण त्यांचं लेखी एक पत्र दिलं ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण खुलासा दिला जो त्यांच्यावर जी तक्रार करण्यात आली त्या संदर्भात. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने निदर्शनात आलं की नैवेद्य ही सोसायटी जी सेक्टर 9 अशी येत आहे त्या सोसायटीला जे NOC दिले गेले त्या चुकीच्या पद्धतीने दिले गेले. म्हणजे GR असं आहे की जी ठराविक उंची म्हणजे 24 मीटरच्या वर जी बिल्डिंग आहे त्याला कंपल्सरी 2 स्टेअरकेस आणि 1 लिफ्ट असं असणं गरजेचं आहे. त्या बिल्डिंगमध्ये तशा पद्धतीने फायर NOC देताना ह्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्या न देता एखाद्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून मग ते NOC द्यायला भाग पाडलं गेलं आणि त्याच्यानंतर ही बिल्डिंग उभी राहिली. आज कुठल्याही नवी मुंबईकर जनतेचं घर तोडावं किंवा अशा पद्धतीची कुठल्याही लोकप्रतिनिधीची मानसिकता नाही आहे. आणि असं असताना जेव्हा आपण म्हणजे गरजेपोटी घरं किंवा इतर गोष्टींसाठी प्रयत्न करतोय की ते कायम व्हावे आणि एखाद्या बिल्डिंगला त्वरित एका दिवसात त्याच्यावर म्हणजे लेटर दिलं जातं, त्याच्यावर चौकशी म्हणजे पाहणी केली जाते, CC दिले जातात आणि NOC ही फायर OC एका दिवसात दिलं जातं. तरी एवढी तत्परता एखादा अधिकारी जेव्हा दाखवतो आणि ती बिल्डिंग उभी राहते, आज तिथं 1 जिना आणि 1च लिफ्ट आहे, उद्या भविष्यात तिथं काही म्हणजे दुर्घटना घडली तर ह्या सगळ्यांना जबाबदार कोण असणार? म्हणजे कुठेतरी नियम धाब्यावर ठेवायचे, कोणाच्या तरी दबावाखाली परमिशन द्यायचे आणि अशा पद्धतीने त्या बिल्डिंग वगैरे नाहक त्या तिथं राहणाऱ्या नागरिकांचा जीव वेठीस धरायचं.
तर ह्या संदर्भात ही चर्चा होती आणि जे अधिकारी सन्माननीय केकांजी जे ADDPचे अधिकारी आहेत जे शासनाकडून इथं आलेले होते तर त्यांना त्यांच्या मूळ जागी परत पाठवावं आणि त्यांच्यावर पूर्ण चौकशी ह्या तक्रारी नुसार करावी आणि अशा पद्धतीने किती त्यांनी CC दिलेले आहे आणि किती नवी मुंबईकर नागरिकांचा जीवास बेठीस आहे हे चौकशी होणे गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने असा अधिकारी जो नवी मुंबईचा विचार करत नाही, नवी मुंबईच्या नागरिकांचा विचार करत नाही, तो इथं असणं त्याची खरंच गरज नाही आहे. तो त्यांच्या मूळ जागी जाऊन त्यांचा कार्यभार सांभाळावं एवढंच डिसिजन आज या सभेमध्ये दिलं आहे. त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की माझ्यावर सन्माननीय ADDP अधिकारी जे केकान जे आहेत त्यांनी दबाव आणला, त्यांना सारखा दबाव देण्यात आला आणि ते NOC द्यायला लावला. त्यांनी तत्काळ ही तक्रार आणि ही जी सोसायटी ही ऑलरेडी न्यायालयीन बाब आहे, न्यायप्रविष्ट असतानाही CC देणं त्यांना हे प्रश्नही विचारलं की ही CC एखादी OC देताना ती जर म्हणजे न्यायप्रविष्ट बाब असेल तर देऊ शकतात का, तर त्याचं त्यांनी उत्तर दिलं नाही. इव्हन त्यांनी हे सांगितलं की रिवाईज CC देताना काही आधीच जर कन्स्ट्रक्शन झालं असेल तर त्यांना कशा पद्धतीने रिलीफ देऊ शकतो, त्याच्यामध्ये जे म्हणजे कॉरिडॉर आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस केले असतील तर देऊ शकतो. पण एकच स्टेअरकेस किंवा एक जिथं 2 स्टेअरकेस हवे आहेत तिथं एक स्टेअरकेस आणि एक लिफ्ट दिल्यावर ही CC OC देऊ शकतो का, ह्याच्यावर त्याने उत्तर दिलं नाही. कारण नियमाप्रमाणे 2 स्टेअरकेस आणि एक जे लिफ्ट असणं गरजेचं आहे. तर ह्या अशा पद्धतीने किती अजून नवी मुंबईमध्ये इमारतीनं ह्यांनी एका दिवसात चौकशी आणती OC दिलेले आहे हे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. आणि जो अधिकारी नवी मुंबईच्या हिताचा विचार करत नसेल, नवी मुंबईतल्या नागरिकांच्या हिताचा विचार करत नसेल, त्या अधिकाऱ्याला खऱ्या अर्थाने ह्या आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत राहण्याची आवश्यकता नाहीये. ते त्यांच्या मूळ जागी जाऊन कार्यभार सांभाळणे हेच उचित असणार आहे. कारण मी पुन्हा एकदा सांगते, कुठल्याही नागरिकाचं घर उद्ध्वस्त व्हावं ही आमची कोणाची अपेक्षा नाहीये, कोणाची मानसिकता नाहीये. कारण ह्याच नवी मुंबईकरांच्या घरांना कायम करण्यात यावं, जे म्हणजे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा गरजेपोटी LIGतली घरं आहेत ती कायम करण्यात यावी, ह्यासाठी प्रत्येकाची मानसिकता असताना एखादी पण सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठेही तिथं त्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार केला गेला नाहीये आणि ही इमारत उभी केलेली आहे. आणि या सर्वस्वी जबाबदार जे अधिकारी आहेत त्यांना आपण इथून त्यांच्या मूळ जागी पाठवलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे परशुराम जाधव जी आपले अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भात जर काही प्रश्न उपस्थित केले तर त्यांच्या संदर्भातही पूर्ण चौकशी करण्यात यावी असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. आपण मागच्या सभेत जेव्हा हा विषय आलेला तेव्हा चौकशीसाठी स्थगित ठेवलेला आणि त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून पूर्ण कशा पद्धतीने त्यांच्यावर दबाव आणला गेला त्या संदर्भात लेखी स्वरूपात सगळं दिलं आहे. त्याचबरोबर कधी कधी त्या OC दिल्या आहेत, कधी कधी NOC फायर ब्रिगेडच्या दिलेल्या आहेत, ते सगळं तपशील त्या पत्राच्या द्वारे त्यांनी पाठवलेलं आहे. आणि ह्या महिनाभरात पूर्ण ह्या विषयाविषयी चौकशी झालेली आहे. आणि तरीही अजून काही प्रश्न जे उपस्थित राहिले त्यासाठीच आपण हा विषय पुन्हा एकदा स्थगित ठेवला की जे परशुराम जाधव जे आपले अग्निशमन अधिकारी आहेत त्यांच्या ह्या प्रश्नांवर चौकशी होईपर्यंत हा विषय आपण स्थगित ठेवलेला आहे. पण जे अधिकारी आपले ADDPचे आहेत केकांजी त्यांच्या विषयी ज्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा चौकशीनंतर जे निदर्शनात आलेलं आहे त्याच्यामधून त्यांना आपण सेवेतून निलंबित वगैरे केलेलं नाही. त्यांचं जे मूळ विभाग आहे शासनाकडे तिथं आपण पाठवतोय आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर तिथून चौकशी करण्यात यावी असे आपण निर्देश दिलेले आहेत. लोकांचा असा समज आहे की आपण ते नैवेद्य सोसायटी पाडण्यात यावी, तिला म्हणजे तिकडच्या नागरिकांना त्रास व्हावा असा आपण उद्देश समोर ठेवलाय. पण खऱ्या अर्थाने नवी मुंबईमध्ये अशा किती इमारती उभ्या राहिल्या
ज्यांना ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या सीसी दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या इमारतीमध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी आपले घरं वसवलेली आहेत. ते आपण कष्टाची कमाई लावून ते घरं तिथं वसवलेले असताना जर भविष्यात अशी काही दुर्घटना घडली आणि त्या नागरिकांना स्वतःचा जीव गमावला तर ह्यासाठी जबाबदारी हे अधिकारी घेणार आहेत का? आज प्रशासकीय कार्यकाळानंतर जेव्हा आपण लोकप्रतिनिधी निवडून आलो आहोत तर नक्कीच आमची जबाबदारी असणार आहे नागरिकांच्या प्रती आणि त्याच्याच माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.